श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तर ना भरपूर साऱ्या ताईंना गजरा शिकायचा आहे. इंस्टाग्रामला मी व्हिडिओ टाकल्याबरोबर सगळ्या ताईंनी छान छान कॉमेंट्स केल्या आणि त्यांच्या कॉमेंट्स आणि त्याला उत्तर देण्यासाठी मी इंस्टाग्रामला पुन्हा एकदा गजऱ्याचा व्हिडिओ शेअर केला. त्याचबरोबर विचार केला आपल्या यूट्यूबच्या ताईंनासुद्धा अशा प्रकारे गजरा शेअर केला का त्यांनासुद्धा आवडेल. तर मी आपल्या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा छान असा डिटेल व्हिडिओ गजऱ्याचा शेअर करते. गजरा बनवण्यासाठी इथे मी मोगऱ्याची फुलं वापरल्यात आणि हाराचा धागा आहे. छान अशी 4-5 पदर घेतलेले आहेत. आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये घ्यायचा. अशी एक आटी तयार करून घ्यायची जाड आणि साईडला पातळ धाग्याची गाठ मारून घ्यायची. आता आपण एक फूल घ्यायचा. इथे मी सांगेल तुमच्याकडे असेल तो फूल तुम्ही वापरू शकता. अशा छोट्या साईजमध्ये तगरीचा आबोलीचा कोणताही गोल गजरा बनवण्यासाठी तो फूल ना व्यवस्थित त्या गाठीवर ठेवून द्यायचा. दोन्ही जे धागे जॉईंट केलेत ना तिथे, आणि जो पातळ धागा आहे तो जाड धाग्यावर आणि त्या फुलावर अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा. शिकण्यासाठी शक्यतो कळीचा वापर करा, म्हणजे मध्ये मध्ये धाग्याला गुंतणार नाही. फूल असेल तर गुंततो बहुतेक वेळ. त्यानंतर आपण हा फूल असा ठेवलेला तर दुसरा फूल त्याच्यावर क्रॉस ठेवायचा आणि फक्त दुसऱ्या फुलाला आणि जो जाड धागा आहे त्याला पातळ धागा गुंडाळायचा. पहिल्या फुलाला मध्ये घ्यायचं नाही. त्यानंतर सेम तिसरं फूलसुद्धा ठेवायचं. तिसरा फूल आणि जाड धागा आहे त्याला धागा गुंडाळायचा. म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण जो प्रत्येक फूल ठेवतो ना त्याच्या भोवती आणि जाड धाग्याभोवतीच आपल्याला पातळ धागा फिरवायचा आहे आणि प्रत्येक फूल क्रॉस ठेवायचं आणि फूल गुंडाळून झाल्यावर एका बोटाने अशा प्रकारे तो फूल पुढे ढकलून द्यायचं आणि मग पुन्हा त्याच्यावर दुसरा जो फूल आहे तो क्रॉस ठेवायचा. तर अशा प्रकारे आपला जो गजरा आहे तो वाढत जाणार. तुम्ही जर मध्ये पहिल्या फुलाचं देठ घेतलं तर गजरा वाढणार नाही. गजरा तिथल्या तिथेच फिरत राहील. ही गोष्ट लक्षात ठेवा. गजरा वाढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सेपरेट फुलाला गुंडाळायचं आहे. आणि अशा प्रकारे आपला गजरा तर वाढतच आहे. पण मला एक समजत नाही, एवढे सुंदर सुंदर व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करून माझे सबस्क्रायबर का नाही वाढत आहेत. तर प्लीज हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही व्लॉग बघता, तुम्हाला आवडतात, तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करत जा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर तुमच्या इतर फ्रेंडबरोबर, नातेवाईकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करत जा. तर इथे अशा प्रकारे सुंदर हा मोगऱ्याचा गजरा मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर ह्या गजऱ्यावर प्रॅक्टिस करायची असेल, तुम्हाला अजिबातच येत नसेल आणि तुम्हाला शिकायचंच आहे, तर मी पुढे तुम्हाला माचीसच्या काड्यांवर प्रॅक्टिस करण्यासाठी कसा गजरा बनवायचा हे दाखवत आहे. ते सुद्धा बघा, पूर्ण ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि छोटे छोटे बारीक डिटेल्स मी तुम्हाला गजऱ्याचे सांगितलेले आहेत. गोल गजरा आपण कसा करू शकतो. तर आपण घरामध्ये आपल्या कोणत्याही फुलांचा गजरा बनवला ना तर अशा प्रकारे सुंदर घट्ट गजरा तयार होतो. आणि बाहेर विकत गजरे असतात ना ते ना फुलं कमी लावतात, धागा जास्त लावतात. आणि आपले हे गजरे आपण जे घरात बनवतो ना ते एक घट्ट आणि छान असे सुबक तयार होतात. त्याची फुलंसुद्धा सुटत नाही. तुम्ही बाहेरचे गजरे बहुतेक वेळा बघितली असतील का त्याची फुलं आहेत ना ती कधी कधी घातल्यावर सुटून जातात, म्हणजे निघून जातात. तर त्यासाठी आपल्याला गजरा बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक फूल आपण जेव्हा बांधतो ना गजऱ्याचा तेव्हा ना त्याला अशा प्रकारे व्यवस्थित घट्ट गुंडाळायचा. म्हणजे स्टार्टिंगपासूनच घट्ट गोल धागा गुंडाळायचा, जेणेकरून फूल निघणार नाही, सुटणार नाही. आणि अशा प्रकारे आपला सुंदर गजरा तयार झालेला आहे. लास्टची गाठ आहे ती अशा प्रकारे मारून घ्यायची. तुम्हाला पाहिजे तेवढ्या लांबीचा तुम्ही गजरा बनवू शकता. हा माझा मोगऱ्याचा घट्ट आणि तुम्ही बघू शकता चारी साईडला कशी फुलं दिसत आहेत. छान तयार आहे गजरा. आता तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी हा माचीसच्या काड्यांचा गजरा कसा बनवायचा ते दाखवते. म्हणजे हे स्पेशली प्रॅक्टिससाठीच. ज्यांना अजिबात गजरा जमत नाही त्यांनी माचीसच्या काड्या घ्या आणि गजरा बनवा. एक गजरा बनवण्यासाठी मला 3 पेट्या माचीसच्या काड्या लागल्या. त्यासाठी आपण ना इथे हाराचाच धागा आहे हा, तो अशा प्रकारे ना 4-5 वेळा जास्तीत जास्त असा एक आटी तयार करून घ्यायची. म्हणजे एक जाड आपल्याला बेस तयार करून घ्यायचा आहे धाग्याचा, जेणेकरून आपला गजरा असा सुंदर असा जाड थिक असा दिसेल. त्यानंतर ना तिथनंच जो धागा आहे तो घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची. आता इथे तुम्ही तोडून धागा, सेपरेट धागासुद्धा वापरू शकता. मी तिथल्या तिथेच जो धागा येतो एका कॉर्नरला त्याची अशा प्रकारे घट्ट गाठ मारून घेते.
आता तुम्हाला सेम दाखवलं ना मोगऱ्याचा गजरा कसा ठेवायचा, तसाच ही आपल्याला माचीसची काडी ठेवायची आहे. हे फक्त आणि फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी शिकवत आहे, कोणत्याही देवाला वाहण्यासाठी नाही. तर आपल्याला ना सेम तुम्हाला दाखवलं मोगऱ्याचा गजरा कसा मी बनवला स्टार्टिंगपासून, त्याच प्रकारे आपल्याला क्रॉस फूल म्हणजे आता ही माचीसची काडी ठेवून सेपरेट माचीसच्या काडीला आपल्याला धागा गुंडाळायचा आहे. हा जो गजरा मी तुम्हाला दाखवते ना, हा तुम्ही रिपीट बनवू शकता. म्हणजे माचीसच्या काड्या काढून पुन्हा दुसरा धागा घेऊन पुन्हा तुम्ही हा गजरा प्रॅक्टिससाठी बनवू शकता. मी जेव्हा इंस्टाग्रामला ना कॉमेंट्स वाचत होती ना, तेव्हा मला एक गोष्ट जाणवली का सगळ्यांना आवड आहे शिकायची, पण काय माहिती आहे का, सगळ्यांकडे फुलं अवेलेबल असतील हे नाही त्यावेळेला, आणि तुमच्याकडे इतर फुलं असतील त्याच्याने सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यामुळे माझ्या डोक्यात एक आयडिया आली का फुलं तर सगळ्यांकडे असतीलच असं नाही, पण शिकण्याची आवड सगळ्यांना आहे. आणि फुलांवर डायरेक्ट बनवण्यापेक्षा आपण अशा प्रकारे एखादी गोष्ट दिली. आता मी तुम्हाला माचीसच्या काड्या सुचवलेल्या आहे, तुम्हाला दुसरं काही तुमच्याकडे असेल जे रियूज करू शकता तुम्ही शिकण्यासाठी, तर त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. माझ्या डोक्यामध्ये त्यावेळी आलं का माचीसच्या काड्यांवर दाखवूया, तर मग मी त्याचा वापर केलेला आहे आणि लगेच मी गजरा बनवून तुमच्याबरोबर हा शेअर केलेला आहे. तर सेम तुम्हाला फॉलो करायचा आहे. जो गजरा मी तुम्हाला दाखवला, तुम्हाला इथे समजला नसेल तर तुम्ही मोगऱ्याचा गजरा मी एकदम डिटेलमध्ये दाखवलेला आहे. हा गजरा मी पुन्हा एकदा सांगते, कॉमेंट करू नका, हा गजरा कोणत्याही देवाला वाहण्यासाठी नाही आहे. हा फक्त माचीसच्या काड्यांचा गजरा आहे. तो फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी आहे. तुम्हाला म्हणजे कोणाला, ज्यांना आवड आहे त्यांना. तुम्हाला शिकायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट फुलं घेऊन बनवू शकत नाही, तर तुम्ही माचीसच्या काड्यांवर बनवा आणि मग तुम्हाला छान प्रॅक्टिस झाली, अशा प्रकारे तुम्हाला गजरा बनवता आला का तुम्ही मग फुलं विकत घेऊन बनवू शकता, किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील झाडाला फुलं कोणत्याही प्रकारची, जशी की तगरी, अबोली, तर तिचा वापर करू शकता. आणि कोणतीही बारीक कागऱ्याची फुलं म्हणजे जी छोटी फुलं असतात ना, त्यांचा गजरा छान वाटतो. तर गुलाबाच्या फुलांचा पण, छोटी गुलाबाची फुलं आहेत त्यांचासुद्धा तुमच्याबरोबर शेअर करताना इथे माझा मुलगासुद्धा आलेला, त्याला बघून त्याला घेऊन मी या सगळ्या गोष्टी शेअर करत असते. त्याचबरोबर आपला मसाल्याचासुद्धा व्यवसाय आहे छोटासा, त्याच्यामध्ये सुद्धा मला लक्ष द्यायचं असतं. तर कॉमेंट्स इतक्या होत्या ना का मला तुमच्या कॉमेंट्सला उत्तर देणं होतं, त्यामुळे मी बनवलेलं आहे. लास्टला घट्ट गाठ मारून घेतलेली आहे आणि आपला गजरा तयार आहे. हा पहिला गजरा मी बनवलेला स्वतः ट्राय करण्यासाठी का मला जमतो का नाही, मला जमला तर मी तुम्हाला सांगेल. त्यामुळे पहिला गजरा त्यासाठी बनवलेला आणि मग दुसरा गजरा तुम्हाला दाखवण्यासाठी बनवला. व्हिडिओ कसा वाटतो हे सांगा, लाईक फॉलो शेअर करा. भेटूया छान नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.